सेन इन्फोटेकमध्ये आपलं स्वागत आहे. तर 2026ची बहुप्रतीक्षित जागतिक पासपोर्ट रँकिंग अखेर जाहीर झाली आहे आणि यात काही मोठे आणि इंटरेस्टिंग बदल झाले आहेत. मग जगातला सगळ्यात शक्तिशाली पासपोर्ट कोणाचा आहे आणि महत्त्वाचं म्हणजे या जागतिक स्पर्धेत आपला भारत नेमका कुठे उभा आहे? चला, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण शोधूया. आपला पासपोर्ट तो फक्त एक प्रवासाचं डॉक्युमेंट नाहीये, ती खरं तर जगात कुठेही फिरण्याची एक किल्ली आहे. पण विचार करा, ही किल्ली किती शक्तिशाली आहे. चला, हेच तर आज आपल्याला बघायचंय. ओके, तर थेट रँकिंगवर उडी मारण्याआधी 1 मिनिट थांबूया आणि हे समजून घेऊया की ही रँकिंग नक्की असते तरी काय. म्हणजे कोणत्या आधारावर एखाद्या पासपोर्टला शक्तिशाली किंवा कमकुवत म्हटलं जातं. तर यासाठी जगभरात जो स्टँडर्ड मानला जातो तो म्हणजे द हेनले पासपोर्ट इंडेक्स. हा जगातल्या सगळ्या पासपोर्टचा एक अधिकृत क्रम आहे आणि याचं मोजमाप एकाच गोष्टीवर अवलंबून असतं की आपला पासपोर्ट वापरून आपण किती देशांमध्ये आधी विजा न घेता प्रवास करू शकतो. आणि हो, ही माहिती कुठून येते? तर ही रँकिंग IATA म्हणजेच इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या खास आणि अचूक डेटावर आधारित असते. त्यामुळेच या रँकिंगला जगभरात इतकं विश्वासार्ह मानलं जातं. बरं, मग ही रँकिंग मोजतात कशी? याचं गणित अगदी सोपं आहे. जर तुम्ही व्हिसा फ्री किंवा एअरपोर्टवर पोहोचल्यावर मिळणाऱ्या व्हिसा ऑन अरायव्हलवर किंवा मग एक साधी ऑनलाईन परवानगी ज्याला ETA म्हणतात घेऊन एखाद्या देशात जाऊ शकत असाल तर तुमच्या पासपोर्टला मिळतो 1 पॉइंट. पण जर तुम्हाला प्रवासाला निघण्याआधी ई-व्हिसा किंवा पारंपरिक व्हिसाची गरज असेल तर मिळतात 0 पॉइंट्स. एकदम सिंपल. चला, आता त्या भागाकडे येऊया ज्याची उत्सुकता आपल्या सगळ्यांनाच आहे. पाहूया 2026 जगातल्या सगळ्यात पॉवरफुल पासपोर्टचा मान कोणाला मिळालाय. तर 2026 कुठलाही पासपोर्ट जो सर्वाधिक स्कोर मिळवू शकतो तो आकडा आहे 194. आणि हा 194चा जादुई आकडा एका नाही, 2 नाही तर तब्बल 6 देशांनी मिळवलाय. फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, सिंगापूर आणि स्पेन हे देश जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्टच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत. यामागे त्यांचे मजबूत आंतरराष्ट्रीय संबंध आणि आर्थिक स्थैर्य ही प्रमुख कारणं आहेत. आणि विशेष म्हणजे टॉप रँक्समध्ये स्पर्धा इतकी जवळची आहे की पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकामध्ये फक्त एका देशाच्या प्रवेशाचा फरक आहे. म्हणजे बघा, रँक 1चा स्कोर आहे 194, रँक 2चा आहे 193 आणि रँक 3चा 192. अगदी कांटे की टक्कर. या सगळ्या जागतिक स्पर्धेत आपला भारत देश कुठे आहे? चला, आता भारताच्या स्थानावर नीट लक्ष देऊया. तर 2026च्या हेनले पासपोर्ट इंडेक्सनुसार भारताचा जागतिक रँक आहे 80. पण या 80व्या रँकचा आपल्यासाठी नक्की अर्थ काय? सोप्या भाषेत सांगायचं तर भारतीय पासपोर्ट धारक म्हणून आपण जगातल्या 55 देशांमध्ये व्हिसाशिवाय किंवा व्हिसा ऑन अरायव्हलवर आरामात प्रवास करू शकतो. आता भारताच्या रँकिंगला जरा आपल्या शेजारी देशांच्या तुलनेत पाहूया, म्हणजे चित्र अधिक स्पष्ट होईल. चीन 81 देशांमध्ये व्हिसा फ्री प्रवेशासह 59व्या रँकवर आहे, म्हणजे आपल्यापेक्षा बराच पुढे. पण दुसरीकडे भूतान, बांगलादेश, नेपाळ आणि पाकिस्तान हे देश आपल्या मागे आहेत. आणि हो, एक चांगली बातमी ही आहे की भारताने गेल्या वर्षीच्या 85व्या स्थानावरून थेट 80व्या रँकवर म्हणजे 5 स्थानांची झेप घेतली आहे, जे खूपच सकारात्मक चिन्ह आहे. आपण सतत व्हिसा फ्री म्हणतोय, पण याचा अर्थ नेहमी एकसारखा नसतो. यात नक्की कोणकोणते प्रकार येतात ते समजून घेणं महत्त्वाचं आहे. पहिला आणि सगळ्यात सोपा प्रकार म्हणजे खराखुरा व्हिसा फ्री प्रवास. याचा सरळ अर्थ आहे की तुम्हाला या देशांमध्ये जाण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या व्हिसाची अजिबात गरज नाही. फक्त तिकीट काढा आणि निघा. दुसरा प्रकार आहे व्हिसा ऑन अरायव्हल किंवा VOA. ही एक अतिशय सोयीची पद्धत आहे जिथे तुम्ही थेट त्या देशाच्या विमानतळावर उतरल्यावर व्हिसासाठी अर्ज करता आणि तो तुम्हाला तिथेच मिळतो. हे सुद्धा पासपोर्ट स्कोअरमध्ये मोजलं जातं. आणि तिसरा प्रकार आहे ETA म्हणजेच इलेक्ट्रॉनिक ट्रॅव्हल अथॉरिटी. इथे तुम्हाला व्हिसा लागत नाही, पण प्रवासाला निघण्याआधी एक छोटी ऑनलाईन परवानगी घ्यावी लागते. ही एक सोपी प्रक्रिया आहे आणि याला सुद्धा इंडेक्समध्ये व्हिसा फ्री प्रवेशच मानलं जातं. तर आता हे सगळे आकडे, रँकिंग आणि व्हिसाचे प्रकार आपण पाहिले, पण या सगळ्याचा आपल्यासारख्या सामान्य भारतीय प्रवाशांसाठी नेमका काय अर्थ आहे? चला, ते पाहूया. एका मजबूत पासपोर्टचे फायदे खरंच खूप आहेत,
55 देशांमध्ये सहज प्रवेश म्हणजे पर्यटनासाठी सोपेपणा, व्यावसायिकांसाठी जागतिक संधी, विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे अधिक पर्याय आणि थोडक्यात सांगायचं तर आपली जगात फिरण्याची क्षमता वाढते. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे, पासपोर्ट हे फक्त प्रवासाचं एक कागदपत्र नाहीये, ते आंतरराष्ट्रीय संधींचं प्रवेशद्वार आहे आणि जागतिक स्तरावर आपल्या देशाचं स्थान काय आहे याचं ते एक प्रतिबिंब आहे. तर मग तुम्हाला काय वाटतं, भारताची रँकिंग आणखी सुधारण्यासाठी काय करता येईल? आणि हो, तुम्हाला पुढच्या वेळी कोणत्या देशाच्या व्हिसा फ्री लिस्टवर सविस्तर माहिती हवी आहे हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. अशाच माहितीपूर्ण सादरीकरणासाठी सॅन इन्फोटेकला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या वेळी.